नमस्कार, मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा। आज आपण चर्चा करणार आहोत एक अशा व्यक्तीबद्दल ज्याचे नाव सध्या भारताच्या राजकीय वर्तुळात चांगलेच गाजलेले आहे। ते आहे अमेरिकेतील धनाढ्य गुंतवणूकदार आणि दानशूर व्यक्ती जॉर्ज सोरोस। भाजपने त्यांना भारताचा आणि स्वतःचा शत्रू दर्शवलेले आहे, पण सोरोस यांचा खरंच काँग्रेसशी किंवा भारत विरोधी कारवायांशी काही संबंध आहे का? जाणून घेऊया या प्रकरणाचा तपशील। जॉर्ज सोरोस कोण आहेत? जॉर्ज सोरोस हे 92 वर्षीय हंगेरियन अमेरिकन गुंतवणूकदार आणि प्रसिद्ध असे दानशूर व्यक्ती आहेत। हंगेरीत जन्मलेल्या सोरोस यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून तत्वज्ञानात पदवी घेतली। 1973 साली त्यांनी स्वतःचा हेज फंड स्थापन केला आणि गुंतवणूक क्षेत्रात मोठे यश मिळवले। हेज फंड क्षेत्रातील आद्य परिवर्तक म्हणून सोरोस यांना गौरवले जाते। सध्या त्यांची संपत्ती सुमारे 6.5 अब्ज डॉलर इतकी असून त्यांनी मोठ्या प्रमाणावरती सामाजिक कार्यासाठी निधी दिलेली आहे। मानवी हक्क, माध्यम स्वातंत्र्य, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रात त्यांनी योगदान दिलेले आहे। त्यांनी ओपन सोसायटी फाउंडेशन OSF नावाची जागतिक संस्था स्थापन केलेली आहे, जी अनेक प्रकल्पांना पाठिंबा देते। सोरोस आणि भारत कनेक्शन। सोरोस यांच्या OSF ने 1999 पासून भारतात काम सुरू केले आणि शिष्यवृत्ती, स्टार्टअपसाठी गुंतवणूक आणि सामाजिक उपक्रमांना आधार दिला। बंगळुरूमधील अस्पदा इन्व्हेस्टमेंट ही कंपनी या फाउंडेशनचे काम पाहते। परंतु भाजपने असा आरोप केला आहे की सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली राजीव गांधी फाउंडेशनला सोरोस फाउंडेशनचे पाठबळ मिळालेले आहे। राहुल गांधी यांनी अदानींवरती आरोप करणारी पत्रकार परिषद सोरोस चलित OCCRP वाहिनीवरती जगभर पोहोचवले, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे। भाजपचे आरोप काय आहेत? केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि भाजप नेत्यांनी जॉर्ज सोरोस यांच्यावरती आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांवरती गंभीर आरोप केलेले आहेत। भाजपचा दावा आहे की सोनिया गांधी ज्या फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लीडर आशिया पॅसिफिक FDLAP संघटनेशी संबंधित आहेत, जी संघटना सोरोस फाउंडेशन कडून आर्थिक सहाय्य मिळवते। FDLAP ने काश्मीरला स्वतंत्र राष्ट्र म्हणण्याची भूमिका घेतल्याचा आरोप भाजपने केलेला आहे। ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट हे शोध पत्रकार आणि माध्यमांचे नेटवर्क भारत विरोधी असल्याचा आरोप वारंवार होतो। OCCRP ने गेल्या वर्षी अदानी समूहांवरती आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केलेले होते। अदानींवरती अति विसंबून राहणे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अहितकारक ठरू शकते, असे OCCRP चे म्हणणे होते। खुद सोरोस यांनी एका व्याख्यानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका देखील केलेली होती आणि भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचे विधान देखील केलेले होते। त्यामुळे भाजपचा रोष वाढलेला आहे। भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये परकीय शक्तींचा हात असल्याचे यातून स्पष्ट होते, असे भाजपचे म्हणणे आहे। पण सोरोस खरंच भारत विरोधी आहेत का? जॉर्ज सोरोस हे एक गुंतवणूकदार आणि दानशूर व्यक्ती आहेत, मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे, त्यांच्या संघटनांमुळे भारतातील राजकारणात एक वादळ उठलेले आहे। भाजपने त्यांना भारत शत्रू म्हटलेले आहे, तर काही लोकांना असे वाटते की हा केवळ एक राजकीय अपप्रचार आहे। सोरोस यांचे विचार, त्यांच्या फाउंडेशन आणि भारतातील गुंतवणूक यामुळे राजकीय वाद हे निर्माण झालेले आहे। परंतु या सर्व आरोपांचा पुरावा कितपत ठोस असेल हे तपासणे गरजेचे आहे। तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।